शिक्षण क्षेत्राच्या समस्यांवर तोडगा काढा, शिक्षक मुख्याध्यापक संस्था चालकांचे आंदोलन। याबाबत वृत्त असे की राज्यातील शैक्षणिक समस्यांचे तात्काळ निवारण व्हावे, प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आज धुळ्यात शिक्षक मुख्याध्यापक संस्था चालक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत एकदिवसीय आंदोलन या ठिकाणी पुकारले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। तर सदरच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक आमदार यांनी वेळोवेळी निवेदने दिली, तरी देखील धोरणात्मक निर्णय झालेला नसून यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक संघटना, संस्था चालक संघटना यांनी राज्यस्तरीय आंदोलनाचा पवित्रा घेतला। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने शिक्षण क्षेत्रातील या ठिकाणी विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक या ठिकाणी दोन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना देखील निवेदन दिले। तर यात प्रामुख्याने सदरच्या या निवेदनात म्हटले आहे की 15 मार्च 2024 सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी, शाळेत मुख्याध्यापक पद मंजूर करावे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून 100% अनुदान द्यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात, पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी, संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता पूर्वीप्रमाणे वेतनावर नेमणूक करावी, अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील रिक्त पदांची 100% शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी, कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्याची परवानगी मिळावी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना अंमलात आणावी, 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी, अनुदानासाठी पात्र वरिष्ठ विद्यालयांना अनुदान जाहीर करावे, मूल्यांकन पात्र ठरलेल्या सर्वच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्यता वर्षाचा विचार करून 100% अनुदान मिळावे, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनेक प्रस्ताव अनेक वर्ष प्रलंबित असतात, तेथे सेवा हमी कायद्यानुसार काम व्हावे, अशा प्रमुख मागण्या घेत आज निदर्शने करण्यात आली व जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। तर यावेळी या आंदोलनात धुळे जिल्हा खासगी शिक्षण संस्था चालक संघटना, धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, TDF संघ, धुळे जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना, धुळे जिल्हा शिक्षक परिषद संघटना, शिक्षक भारती संघटना, जिल्हा उर्दू शिक्षक संघटना, धुळे जिल्हा स्वाभिमानी शिक्षक संघटना, सर्वच विविध संघटनांचे पदाधिकारी निदर्शने करतेवेळी सहभाग नोंदवला। पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना, संच मान्यता, संच मान्यता, संच मान्यता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक समन्वय समितीचा, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। सर फक्त मागच्याने हात वर करा, बाकीचे असं कसं देत नाही, असं कसं हो सर, असं कसं देत नाही, आमच्या हक्काचे, आमच्या हक्काचे। संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आंदोलन आहे। काही ठिकाणी महामोर्चे आहेत, काही ठिकाणी धरणे आहेत, काही ठिकाणी मोर्चे आहेत आणि काही ठिकाणी निवेदन आहेत। ही जी परिस्थिती आज शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झाली, तर खरं म्हणजे शासन तुमच्या आमच्या सर्वांशी सकारात्मक बोलतं आणि या संदर्भामध्ये आमचे जे लोकप्रतिनिधी, शिक्षक आमदार असतील, पदवीधरांचे आमदार असतील, आमचे लोकप्रतिनिधी इतर आमदार असतील किंवा संघटनांचे विविध पदाधिकारी असतील, त्याच्यामध्ये संस्था चालक महासंघ असेल, मुख्याध्यापक महामंडळ असेल, शिक्षक संघटना असतील, शिक्षक कर्मचारी संघटना असतील, याचे शासन नेहमी सकारात्मक बोलतं, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। 42
संघटना एकत्र येऊन आजचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू पदाधिकारी आहोत आणि आज आपल्याला आम्ही निवेदन सादर करीत आहोत। याच्यामध्ये आमची जी पहिली प्रमुख मागणी तर त्याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित औषध अनुदानित शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास शासनाने तातडीने जाहीर करा। या संदर्भामध्ये सभागृहामध्ये शासनाने मान्य केलेले सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जर जाहिरात असेल आणि नियुक्ती 1/11/2005 नंतर असेल तरी सुद्धा त्यांनी तो शासन निर्णय जाहीर केला, परंतु आपल्या या शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये अजून शासन निर्णय जाहीर झाला नाही, तो त्वरित लागू व्हावा याच्यासाठी पहिली मागणी आहे। 15 मार्च 2022 चा जो काही सेवक संघ शासन निर्णय झालेला आहे, जे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये 151 जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार। पूर्वी मुख्याध्यापक पद टिकवण्यासाठी आपल्याला 90 विद्यार्थी संख्येची अट होती आणि प्रपोज मुख्याध्यापक पदासाठी 100 ची अट होती आणि असं झाल्यामुळे 3 वर्गांच्या ज्या शाळा आहेत महाराष्ट्रभर तर त्यांना मुख्याध्यापकच राहणार नाही आणि म्हणून या सेवक संघ मान्यतेमध्ये दुरुस्ती व्हावी आणि मुख्याध्यापक पद हे प्रत्येक शाळेला मंजूर करावे अशी प्रमुख मागणी। आज प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, ज्युनियर कॉलेज असतील, त्याचा जो टप्पा अनुदान जो आहे याच्यासाठी हाऊसमध्ये वेळोवेळी सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही प्रचलित पद्धतीने पुढचा टप्पा वाढ देऊ आणि याच्यासाठी 1 जानेवारी 2024 पासून दुसरा जो काही टप्पा असेल वाढीव तो निश्चित पद्धती 20चा 40, 40चा 60, 60चा 80, 80चा 100% आम्ही निश्चित देऊ, परंतु तसं अद्यापपर्यंत झालं नाही आणि झालं तर त्याच्या संदर्भात ते सांगितलं की 1 डिसेंबर पासून लागू करू 24 पासून, नंतर आणखी पुन्हा दुसऱ्या दिवशी हाऊसमध्ये विषय झाला आणि तिथं सांगण्यात आलं की 1 जून 2024 पासून तो पुढचा टप्पा लागू करू, परंतु जे काय असेल तर याच्यासाठीच आम्हाला जे वयानुसार या ज्या शाळा आहेत तर यांना एकतर 100% अनुदान द्यावं आणि या संदर्भामध्ये त्वरित शासन निर्णय जाहीर करावा अशी प्रमुख मागणी। पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्तीच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून शासन निर्णय झाले 23 जून 2017 पासून, त्याच्यानंतर एकदाच टप्पा झालेला आहे आणि मग आजही प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी भरपूर पद रिक्त असताना पवित्र पोर्टल शिक्षक नियुक्ती होत नाही, ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला किंवा त्या शाळांना शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी। अशा अडचणी येत आहेत आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची मान्यता मिळत आहे। चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये मानधनावर नेमणुकीचा जो शासन निर्णय झालेला आहे तर तो रद्द व्हावा आणि पूर्वीप्रमाणेच वेतनावर चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी ही एक आमची प्रमुख मागणी। आजही अल्पभाषिक शाळा आहेत, अल्पसंख्याक शाळा आहेत, त्याच्या ज्या प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज आहेत इथं आज 80% शिक्षक भरती प्रक्रियेची परवानगी शासनाने दिलेली तर ती 100% आम्हाला परवानगी मिळावी। शाळेमध्ये आज कला क्रीडा शिक्षकांची पदे भरता येत नाही साहेब, तर कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्याची परवानगी मिळावी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आमची अनेक दिवसापासूनची मागणी की कॅशलेस मेडिक्लेम योजना अंमलात आणावी आणि ती प्रमुख मागणी आमची या सर्व शिक्षक शिक्षकेतरांची आजची या संघटनेच्या माध्यमातून आहे। 2005 नंतर जेवढे आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांना NPS योजना लागू केलेली तर त्याच्याऐवजी पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे। मूल्यांकनास आज पात्र ठरलेल्या सर्वच प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, ज्युनियर कॉलेज असतील त्यांच्या मान्यता वर्षाचा विचार करून 100% अनुदान मिळावे। 15 वर्ष झाले तर त्या शाळांना 20% अनुदान आहे, काहींना अजून घोषित पण झाले नाही तर त्यांना त्यांच्या वयाचा विचार करून 100% अनुदान मिळावे। आणि पुढची जी मागणी आमची की अनुदानासाठी जे पात्र ठरणारे सिनियर कॉलेज आहे तो हायर एज्युकेशनचा विषय तो सुद्धा आम्ही नमूद केलेला आहे तर त्यांनाही अनुदान जाहीर करावं। पुढचं आमची मागणी आहे की माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज शाळांना मिळणारे जे वेतनेतर अनुदान आजही आपण 1 एप्रिल 2008 नुसारच आपण ते देतो आणि तो 5व्या वेतन आयोगाचा तो विषय आहे तर आता त्याच्याऐवजी 7व्या वेतन आयोगानुसार ते मिळावे आणि 2008 नुसार अनुदान आलेल्या शाळांना सुद्धा त्यांच्या टप्प्याटप्प्याने वेतनेतर अनुदान देय करावे। आज अशी परिस्थिती आहे की 20, 40, 60, 80% ज्या शाळा त्यांना वेतनेतर अनुदान मिळत नाही, 100% असेल त्यांना मिळते 5व्या वेतन आयोगानुसारच्या त्या संच मान्यतेच्या पदांवर मिळतं त्याऐवजी 7व्या वेतन आयोगाच्या याच्यानुसार ते मिळावे। केंद्र प्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी अशा अनेक जागा रिक्त आहेत आज प्रशासकीय पदांना आणि त्यांना सुद्धा पदोन्नती मिळावी आणि लवकरात लवकर रिक्त जागांवर नियुक्ती व्हावी ही सुद्धा आम्ही आपली सुद्धा मागणी आम्ही आज शासनाला करीत आहोत। क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनेक प्रस्ताव महिन्यांमध्ये प्रलंबित असतात। खरं म्हणजे सेवा हमी कायदा निश्चित झालेला आहे आणि सेवा हमी कायद्यानुसार शिक्षण विभागातील विविध स्तरावर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुद्धा कामकाज व्हावे करावे अशी विनंती अशा 15 मागण्या आम्ही आज संपूर्ण राज्यभर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिल्यात, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना दिल्यात आणि आमचे तुम्ही या जिल्ह्याचे खरं म्हणजे पालक आहात, आमच्या सर्वांचे प्रमुख आहात आणि म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून आम्ही सर्व संघटनांचे जबाबदार पदाधिकारी आलो आहोत। माध्यमिक शिक्षक संघटना आहे, TDF शिक्षक संघटना आहे, शिक्षक परिषद संघटना आहे, भाजप प्रणित शिक्षक संघटना आहे, संस्था चालक संघटना आहे,
शिक्षक कर्मचारी बंधूंची आमची संघटना आहे, ज्युनियर कॉलेज संघटना आहे, टप्पा अनुदानाचे संघटना आहे आणि या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही आपल्याला निवेदन देतो आपण शासनापर्यंत. आता आधार कार्ड वगैरे लिंकिंग आणि इतके कामं शिक्षकांना लावले, पोषण आहार वगैरे सगळं. आता मी बाकी खोलात जात नाही, पण साहेबांच्या जे अखत्यारीतले, आता जुनी पेन्शन योजना साहेबांच्या अखत्यारीतली नाहीये, पण मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. म्हणजे शिक्षण मंत्र्याकडे चला महाराष्ट्रातील. म्हणजे आता तुम्हाला मी सांगतोच आहे, 2017ला जी भरती सुरू झाली होती ती सुप्रीम कोर्टाचा निकाल विनोद तावडेंच्या विरुद्ध राज्यपालकडे जेव्हा मांडला म्हणजे विधी व न्याय खात्याच्या सचिवांनी, तर त्याच्यानंतर ती 22/17 मंजुरी मिळाली होती आणि पुन्हा त्या दिवशी मिटिंगच घेत होती महामंडळाची आणि त्या मिटिंगमध्ये मी मांडलेलं होतं आणि त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं. 19 जुलै 2024 रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारिणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे 6 ऑगस्ट 2024 रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायच्या, महामोर्चा काढायचा, आंदोलन करायची, धरणे धरायची, निवेदन द्यायची. आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त 15 मागण्या आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल, मुख्याध्यापक संघटना असेल, सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल, त्याच्यामध्ये TDF असेल, शिक्षक परिषद असेल, भाजप प्रणित असेल, राष्ट्रवादी प्रणित असेल, स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या 42 संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत. काही ठिकाणी महामोर्चे आहेत, काही ठिकाणी धरणं आहेत, काही ठिकाणी आंदोलन आहेत, काही ठिकाणी निवेदन आहेत. आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना आहेत, शैक्षणिक संस्था चालकांची, मुख्याध्यापकांची, शिक्षकांची, शिक्षक कर्मचाऱ्यांची, ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालयीन, टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये पहिली जी मागणी आहे याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त ज्या विनाअनुदानित औषधा विनाअनुदानित ज्या काही या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की 15 मार्च 2024ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची आट खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होणार आहे. याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे. आता पूर्वी 90 विद्यार्थी असतील तर ते मुख्याध्यापकाचं पद होतं, 100 असेल तर ते प्रपोज मुख्याध्यापक पद होतं. आता 151ची आट केलेली. 3 वर्गाची शाळा असेल तर तिथं मुख्याध्यापक राहणार नाही, म्हणून प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असला पाहिजे. याच्यासाठी संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज असेल, टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून 100% अनुदान शासनाने जाहीर केलं पाहिजे. पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे आणि अनेक दिवसापासून त्याची वाट सर्व संस्था चालक शाळा पाहत आहेत. आज शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि म्हणून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती त्वरित झाली पाहिजे आणि जर होत नसेल तर मग ते शिक्षक नियुक्तीची परवानगी संस्था आणि शाळांना दिली गेली पाहिजे. शिक्षकाच्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाव्यात. चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत यांना पूर्वीप्रमाणे वेतनावर नेमणूक झाली पाहिजे. अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत यांना 80% फक्त शिक्षक भरती प्रक्रिया दिलेली, त्याच्यामध्ये त्यांना 100% भरती प्रक्रिया दिली गेली पाहिजे. शाळेमध्ये कला क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल योजना अंमलात आणावी. अनुदानासाठी पात्र जे सिनियर कॉलेजेस आहेत त्यांना अनुदान जाहीर करावे आणि 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आजही 5व्या वेतन आयोगाप्रमाणे शाळांना वेतनेतर अनुदान दिलं जातं तर ते 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे. आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये आजही लोकसेवा हमी कायदा असताना महिने प्रस्ताव प्रलंबित असतात तर त्यांनाही तो कायदा लागू व्हावा. अशा पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे. 2005 नंतर जे असतील त्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळावी आणि एवढंच नाही तर जे टप्पा अनुदान आहेत ज्याचं जेवढं वय त्याच्यानुसार त्याला अनुदान मिळावं ही आमची मागणी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम सुरू आहेत. शासनाला आमची विनंती आहे आणि आजच 11:30 वाजता शासनाने संच मान्यते दुरुस्तीची मीटिंग लावली. मंत्री महोदयांनी, शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी 3:30 वाजता जुनी पेन्शन योजना आणि जे काही विशेष शिक्षक आहेत यांच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये शासनाने आजच तातडीची मीटिंग लावलेली आहे. तर हा सर्व आपल्या या आंदोलनाचा परिणाम आहे असं मला वाटतं. सर
निर्माण झाला की आमचे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, आमचे शिक्षक आमदार आहेत, आमचे पदवीधरांचे आमदार आहेत, त्यांना बोलू द्या. हे जे काही हे आमदार आहेत सर आमचे आजही सभागृहामध्ये प्रश्न मांडतात, चर्चा होते आणि मंत्री महोदय आश्वासन दिलं जातं, परंतु शासन निर्णय होत नाही. त्याच्यासाठी जे सर्व सत्ताधारी पक्ष निकाल आहे तो निकालाची वाट बघितली जाते आणि शासनाने त्याचा सकारात्मक असा जो काही मेसेज आहे तो वकिलामार्फत सुप्रीम कोर्टाला पोहोचवलेला आहे. तर त्या निकालामध्ये येणारी जो काही 7 किंवा 8 तारखेचा जो निकाल असेल त्याच्यामध्ये जुनी पेन्शन योजना देखील मिळणार आहे.